नमस्कार, वाळवंट रेसिपी सिरीज पाहत आहोत. यामध्येच आज आपण बनवणार आहोत उपवासाचे खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड. हे पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे पापड वर्षभरासाठी आरामशीर टिकला जातो. पापड खाण्यासाठी अगदी खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतो. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. उपवासाचे खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी या इथं मी 1 वाटी भरून इतका साबुदाणा 3 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. त्यानंतर हा साबुदाणा अगदी छान असा भिजलेला आहे. तर 1 वाटी साबुदाण्यासाठी या इथं मी 2 बटाट्यांचा वापर करणार आहे. जर का तुम्हाला जास्त प्रमाणात हे पापड बनवायचे असतील तर जेवढा साबुदाणा घेतलेला आहे तेवढेच बटाटे इथं तुम्हाला वापरायचे आहे. 1 किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाट्यांचा वापर इथं करायचा आहे. तर बटाट्यांची वरची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे बटाटे आपल्याला रफली असे फोडींमध्ये चिरून घ्यायचे आहेत. जास्त छोट्या फोडी करण्याची आवश्यकता नाही. अगदी मीडियम साईजमध्ये आपण हा बटाटा अशा पद्धतीने फोडींमध्ये चिरून घेऊयात. सर्व चिरून घेतलेला बटाटा आपल्याला पाण्यामध्ये एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. सर्व बटाटा मी एका भांड्यामध्ये पाण्यात काढून घेते. त्यानंतर हा बटाटा हाताने चोळून आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बटाटा स्वच्छ धुवून झालेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. या इथं मी एक कुकर घेतलेला आहे. आता या कुकरमध्ये आपण जे बटाटे साल काढून चिरून घेतलेले होते ते काढून घ्यायचे आहेत. आता याच बटाट्यांमध्ये आपल्याला जो 3 ते 4 तासांसाठी भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो घालायचा आहे. यामध्ये आपल्याला चवीकरता मीठ घालायचं आहे. ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला यामध्ये 7 वाटे इतकं पाणी घालायचं आहे. कच्चा साबुदाणा आपण एका वाटीने मोजून घेतलेला होता त्याच वाटीने मोजून इथं 7 वाटे इतकं पाणी घालायचं आहे. या ठिकाणी माझ्याकडे थोडासा छोटासा कुकर आहे. तुमच्याकडे मोठं भांडं असेल किंवा कुकर असेल तर तो तुम्ही इथं वापरा. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. कुकरचं झाकण लावूयात आणि कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला इथं करून घ्यायच्या आहेत. या इथं बघू शकता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरमधली जी एअर आहे ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. तर अशा पद्धतीने हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड होण्यासाठी थोडासा टाइम लागतो. मिश्रण थंड होत आलेलं आहे. आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून काढून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे. थोडं थोडं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अशा पद्धतीने बारीक करून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता इथं पापड घालण्यासाठी लागणारं मिश्रण आपलं अशा प्रकारे बनवून तयार होतं. आता यामध्ये काही फ्लेवर्स ॲड करूयात. या ठिकाणी मी हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे. त्याचबरोबर चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. तुम्हाला जर का उपवासाला जिरे आवडत असतील तर जिरे घालू शकता. कोथिंबीर आवडत असतील तर कोथिंबीर देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत त्यामुळे या पापडांना अगदी थोडासा लालसर रंग येत आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण अशा प्रकारे तयार झालेलं आहे. तर आता याचे आपल्याला पापड घालून घ्यायचे आहेत. तर मिश्रण पूर्णपणे थंड आहे त्यामुळे हे मिश्रण किंवा हे पापड तुम्ही पॉलिथिन शीटवरती देखील घालू शकता. त्यासाठी या इथं मी एक पॉलिथिन शीट अंथरून घेतलेलं आहे. त्याच्यावरती अगदी छान असे पातळसर पापड मी घालून घेत आहे. तर अशा प्रकारचंच हे मिश्रण अगदी पातळसर अशा प्रकारचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. एकदा का हे मिश्रण बनवून तयार झालं तर अगदी पटपट असे याचे पापड बनवून तयार होतात. मिश्रण थंड असताना देखील आपण याचे पापड अगदी सहज बनवू शकतो. फक्त 1 वाटी साबुदाण्यामध्ये आणि 2 बटाट्यांमध्ये जवळपास 50 ते 60 पापड बनवून तयार होतात. हे पापड बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत. खाण्यासाठी खुशखुशीत पापड बनवून तयार होतात. जेव्हा का उपवास असेल तेव्हा हे पापड तुम्ही तळून खाऊ शकता. अशा प्रकारचे टेस्टी पापड बनवून तयार होतात. तर इथं बघू शकता अगदी मस्त असे याचे पापड बनवून तयार होत आहेत. याच पद्धतीने मी उरलेले सर्व पापड आहेत ते बनवून घेणार आहे.
इथं बघू शकता तुम्ही फक्त 1 वाटी साबुदाण्यामध्ये खूप सारे पापड बनवून तयार झालेले आहेत. मोठ्या साईजचे पापड आहेत. तरी देखील जवळपास 50 ते 60 पापड बनवून तयार होतात. हे पापड आपण 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊयात. 2 दिवस पापड उन्हामध्ये वाळल्यानंतर अगदी सहज असा दुसऱ्या दिवशी हा पापड या पॉलिथिन शीटवरून अलगद असा निघला जातो. फक्त एका दिवसामध्येच हा पापड अगदी छान असा वाळला जातो. तरी देखील आपण दुसऱ्या दिवशी याला उन्हामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशीच हे पापड अगदी छान असे या पॉलिथिन शीटवरून अगदी सहज निघतात. पापड पूर्णपणे वाळल्यानंतरच ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मस्त पापड बनवून तयार झालेले आहेत. यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. पापड तेलात घालता क्षणी बघू शकता किती मस्त असा फुलला जात आहे. चिली फ्लेक्समुळे अगदी थोडासा लालसर रंग आलेला आहे. हे पापड तळताना तेल अगदी कमी गरम करायचं आहे. काही पापड तळून दाखवलेले आहेत. बघू शकता अगदी खमंग खुसखुशीत पापड बनवून तयार होतात. तुम्ही देखील या पद्धतीने हे पापड एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा. बाय बाय.